खानदेशात उष्णतेचा फटका बसलेल्या पपई पिकात पावसानंतर बऱ्यापैकी सुधारणा। तर अद्याप लागवडीच्या पिकात फुलधारणेला सुरुवात। नंदुरबार जिल्हा पपई लागवडीत आघाडीवर। जालना जिल्ह्यात आतापर्यंत 5,73,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण, 2,63,000 हेक्टरवर कापसाची लागवड, तर 1,90,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील जसापुरात शेतकऱ्यानं तोडली संत्र्याची 150 झाडं। मृग बहाराचं उत्पादन होत नसल्यामुळे शेतकऱ्याचा निर्णय, हवामान बदलाचा मृग बहारावर परिणाम। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात 76.97% जमिनीवर तुरीची लागवड। पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांतील 1,41,000 हेक्टरचं क्षेत्र। हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनामुळे पिकांना जीवनदान। गेल्या 8 दिवसांपासून पावसानं मारली होती दांडी। पिकं करपण्याच्या भीतीमुळे शेतकरी होते चिंतेत। गोंदियात भात शेतीसोबत भेंडीची मोठ्या प्रमाणावर लागवड। भेंडीच्या पिकातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न। गोंदियाच्या बाजारात भेंडीला चांगला दर। गेल्या वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पडलेल्या पावसाचा सांगली जिल्ह्यातील ऊस लागवडीवर परिणाम। आडसाली ऊस लागवडीला फटका। जत तालुक्यात ऊसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ। भंडारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाची संततधार। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। महिला मजुरांकडून पारंपरिक गीताच्या तालावर धान रोवणीला सुरुवात। हिंगोलीत पावसामुळे शेती पिकांना जीवदान। कोळपणीला गती। शेतकरी महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतात दाखल। हिंगोलीतील मुंजवाडमध्ये बोगस टोमॅटो रोपांमुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी। तणनाशक फवारणीमुळे 40 एकरातील सोयाबीन पीक जळालं। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुसळधार पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले। नुकसानीमुळे आवक घटली। सर्वच भाज्या 100 रुपये किलोच्या घरात।